मित्रांनो, सध्या नथुराम गोडसेची चर्चा सुरू आहे आणि या नथुराम गोडसेचा जन्म चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता। महात्मा गांधींचे राजकीय गुरु असणारे गोपाळ कृष्ण गोखले सुद्धा चित्पावन ब्राह्मण होते। मुंबई पुणे या रूटवर असणाऱ्या कामशेत पासून 10 किलोमीटर अंतरावर गोडसेचं मूळ गाव उकसन। गोडसेचे वडील इंग्रज सरकारच्या भारतीय टपाल सेवेमध्ये कनिष्ठ अधिकारी होते। नथुरामच्या अगोदर जन्माला आलेली 3 अपत्ये मिली आणि 2 नंबरला जन्मलेली मुलगी मात्र वाचली। गोडसे कुटुंबाने एका मांत्रिकाचा सल्ला घेतला। त्या मांत्रिकाने सांगितलं की कुटुंबाला शाप असल्यामुळे कोणतंही बाळ जे पुरुष आहे म्हणून जन्माला येईल ते जगणार नाही। मग त्या शापावर उपाय पण शोधला, तर त्या उपाय काय आहे तर त्या विधात्याला फसवायचं। म्हणजे काय तर मुलगा म्हणून जन्माला आला तरी त्याला मुलीप्रमाणे वाढवायचं। नथूच्या आई वडिलांनी देवाची पूजापाठ वगैरे भरपूर केल्या आणि शपथ घेतली की जर मुलगा जन्माला आला की त्याचे नाक टोचून त्याला नथ घातली जाईल। योगायोगाने 10 मे 1910 रोजी त्यांना मुलगा झाला। त्याचं नाव त्यांनी रामचंद्र ठेवलं। पुढे त्याला फक्त राम म्हणू लागले आणि ठरल्याप्रमाणे त्याचं मुलीप्रमाणे नाक टोचून त्याला नथ घालण्यात आली। आणि मग अशा प्रकारे नथ घालणारा म्हणून त्याचं नाव नथुराम पडलं। त्यानंतर झालेली मुलं वाचली। त्यानंतर नथुरामची नथ काढून टाकली तरी त्याला नथुराम हे नाव जे चिकटलं ते कायमचंच। आणि आज तथाकथित महाराज संग्राम भंडारे यांनी त्याच्या पुढे जी लावत नथुरामजी असं नामकरण केलेलं आहे। नथुरामच्या नंतर 3 मुलं झाली, दत्तात्रय, गोपाळ आणि गोविंद, आणि 1 मुलगी झाली। वडील जरी सरकारी नोकरीमध्ये असले तरी पगार कमी होता आणि त्यामध्ये 6 मुलं मुली यांचा संसार ओढण्यामध्ये नाकी नऊ येत असत। त्यामुळे नथुरामला वडिलांचा फार सहवास लाभला नाही। तो मुलीप्रमाणे वागायचा, त्यामुळे इतर मुली त्याला चिडवत आणि छळही करत। त्यामुळे तो वैतागून जायचा, त्यामुळे तो एकाकी राहायचा, त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे त्याच्या कुटुंबाला वाटलं। त्याच्या अंगामध्ये देवी यायची असंही त्याच्या कुटुंबांना वाटायचं। त्याला अर्धशिशीचा आजार होता आणि 16 वर्षानंतर त्याचं अंगात येणं थांबलं। मित्रांनो, अशी ही नथुरामच्या जन्माची कहाणी आहे। यामध्ये त्याच्या जीवनामध्ये पुढे अनेक मनोरंजक गोष्टी घडलेल्या आहेत। जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर आपण यावर पुढील एपिसोड नक्की बनवणार आहोत। आपलं मत नक्की कळवा। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।